अगोदर पवित्र देवाचं दृष्टांत असणे आणि समज होणे फार महत्त्वाचं आहे. Vision in the sense we should have the knowledge from the written word of God now. आता दृष्टांत म्हणजे यशासारखं नव्हे तर त्याच्या वचनातून आम्हाला ते समजणं फार गरजेचं आहे. But God did not give Isaiah the easy mission. आणि लक्षात ठेवा, देवाने यशाला सोपं कार्य दिलं नाही. God gave him the difficult mission. एक अत्यंत कठीण कार्य देवाने त्याला दिलं. He must speak to a people who will not listen him. पहा, तिथे 9व्या वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, तू अशा लोकांशी बोल जे तुझं ऐकणारच नाही. Verse 9, go and say to the people, keep on hearing but do not understand, keep on seeing but do not perceive. हे लोक कसे आहेत, ते ऐकत राहतात पण त्यांना समज नाही, ते पाहत राहतात पण त्यांना कळत नाही. We should understand the facts and the reality of God's mission. आणि देवाच्या मिशन कार्याबद्दलचं सत्यता समजणं गरजेचं आहे. Otherwise people they make their own goals. किंवा असं जर नाही कळालं तर मग लोक मिशन कार्यामध्ये स्वतःचेच ध्येय ठेवतात. मग I will go and save 5,000 people and my church will be of 1 lakh people. आणि मग साहेब तुमचं दृष्टांत काय आहे, मी 5,000 लोकांचं तारण करणार आणि माझ्या मंडळीत 1 लाख लोक येतात. We need people who are going in the mission should go with the truth and depend upon the Lord, sovereign Lord, for the salvation of the people. आणि म्हणून मिशन कार्यामध्ये जात असताना आम्ही देवावरती अवलंबून असणं आणि तारणासाठी केवळ देवावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. God gave him difficult mission. देवाने त्याला कठीण मिशन कार्य दिले. God sent him to the people of the hard-hearted people or stubborn-hearted people. आणि कशा लोकांकडे देवाने यशाला पाठवलं जे कठोर आहे, ज्यांचे हृदय कडक झालेले आहे. But God did not just stop there, but he gave the word of the hope to Isaiah. पण त्या फक्त लोकांचं वर्णन करून देव तिथं थांबत नाही, तर देव यशाला तिथं आशेचं विधान देत आहे. It points out the stump. It points us in the scripture to the stump. आणि वचन त्या ठिकाणी जे मूळ आहे त्या मुळाकडे आम्हाला दर्शवित आहे किंवा घेऊन जात आहे. Verse 13, and though a tenth remain in it, it will be burnt again like a terebinth or an oak whose stump remains when it is failed. The holy seed is its stump. आणि त्या 13व्या वचनामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्या भूमीमध्ये फक्त 10% लोक त्या ठिकाणी राहतील, बाकी सगळं जळून जाईल. आणि मग ते झाडाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की झाड जरी पडून गेलं, निघून गेलं, पण झाडाचा जो खोड आहे त्याकडे देव लक्ष देत आहे. ते खोड जे आहे ते पवित्र बीज आहे. The stump is the holy seed. आणि जे खोड आहे ते त्या ठिकाणी पवित्र बीज आहे. The elect, the remnant. हे कोण आहेत? हे निवडलेले लोक आहेत, हे जे उर्वरित देवाचे लोक आहेत. And God will save his people, his elect, by the gospel. आणि बघा, लक्षात ठेवा, सुवार्तेद्वारे देव त्याच्या लोकांचं तारण करूनच घेणार आहे. And even though we go out and people will not listen the gospel, but there is always hope that the elect will always listen the gospel. आपण संपूर्ण जगाला सुवार्ता सांगणार आहे, सगळेच ऐकणार असं नाही, परंतु आशा ही आहे की जे निवडलेले आहेत ते नक्कीच ऐकतील. God's plan of salvation, the redemption, will not fail. देवाचं तारणाचं कार्य कधीच अपयशी ठरणार नाही. Gospel will go shore to shore, nation to nation, and God will save his elect from all nations. जी सुवार्त आहे ते संपूर्ण जगभरामध्ये पसरणार आहे, प्रत्येक राष्ट्रामध्ये, देशामध्ये ते जाणार आहे आणि त्याद्वारे देव त्याचे निवडलेले लोक वाचवणार आणि त्यांचा उद्धार करणार. And this is very encouraging. आणि हे आम्हाला उत्तेजन देणारी गोष्ट आहे. We do not know who are elect. तुम्हाला आणि मला माहित नाही निवडलेले कोण आहेत. Because their names or the word elect is not written on their forehead or on their collars. कारण कुठल्याच व्यक्तीच्या डोक्यावरती किंवा त्याच्या अंगावरती तो निवडलेला आहे असं लिहिलेलं नाहीये. But God wants his church to proclaim the gospel. पण देवाची इच्छा आहे की मंडळीने, त्याच्या मंडळीने सुवार्ताचा प्रसार करावा. The gospel works 2 ways. आणि जी सुवार्ता आहे ती 2 प्रकारे कार्य करते. Softens the wax but hardens the clay. Like sun. उन्हासारखी आहे. मेन जी आहे ती त्या उन्हामध्ये वितळून जाते आणि माती जे आहे चिखल ती उन्हामध्ये काय होते, कडक होते. Gospel is never failure or gospel will be never ineffective. लक्षात ठेवा, सुवार्ता कधीच अपयशी किंवा अपरिणामी घडत नाही. The gospel will save the elect and judge the unelect or the stubborn and wicked people. कुठेही जा सुवार्ता सांगा, निवडलेले जे आहेत त्या सुवार्तेद्वारे त्यांचा बचाव होईल आणि त्याच सुवार्तेद्वारे जे निवडलेले नाहीये त्यांचं त्या ठिकाणी न्याय होईल.
That's what Apostle Paul even in his letter talks about. आणि पौल हीच गोष्ट त्याच्या पत्रामध्ये बोलत आहे. He says that the gospel is the aroma of life for some and aroma of death for others. पौल म्हणतो की जी सुवार्ता आपण गाजवतो ती तारण पावलेल्या लोकांसाठी एक सुगंध आहे आणि जे नाश पावत आहे त्यांच्यासाठी मरणाचा गंध आहे. It will soften the hearts of the elect and it will harden the hearts of the wicked. सुवार्ता जी आहे तारण पावलेल्या लोकांच्या हृदयाला मऊ करते, परंतु जे तारण नाही पावलेले निवडलेले नाही आहेत त्यांचे हृदय ते अजून जास्त कठीण करते. With this promise God sent, and with this description God sent Isaiah his prophets. ह्या अभिवचनाद्वारे ह्या वर्णनाद्वारे देव यशायाला आता पुढे जगामध्ये पाठवत आहे. He did not just send with the vague mission, go and preach whatever comes in your mind. Everything will be right. Smile, Jesus loves you. आणि तो त्या ठिकाणी यशाला म्हणत नाही जा आता तुला काय बोलायचंय बोल, लोकांना काय सांगायचंय सांग, देव तुझ्यावरती प्रीती करतो, देव सगळ्यांवरती प्रेम करतो, अशा गोष्टी नाही. काय तुला काय करायचं कर, लोक आले पाहिजे आणि गर्दी जमली पाहिजे. He is not sending in that way. समजलं ते. मी म्हणतो काळी पिवळी सारखं नाही का, भरा जितके भरायचे. In this particular chapter, even we this morning we have seen the majesty of God. आणि ह्या अध्यायामध्ये प्रियांनो आज सकाळी आपण देवाचं वैभव आणि गौरव पाहिलेला आहे. We have seen his holiness and his greatness. आणि त्याचं जे पावित्र्यता आहे आणि महानता आहे ती आपण बघितलेली आहे. We did not see only the sins of Isaiah, but in this light of the holiness, we must see our own sins. केवळ यशायाच्या पापाकडे आपण पाहत नाही तर देवाच्या पावित्र्यतेमध्ये आम्ही स्वतःच्या हृदयाच्या पापांची उघडकी करतो. And especially people who are involved in teaching and preaching and in the ministry, because Isaiah was a prophet. आणि हे वचन विशेषतः जे सेवेमध्ये किंवा स्वतःला सेवक म्हणणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे, कारण यशया स्वतः देवाच्या सेवेमधील एक सेवक होता. Even those who are teaching and preaching, before we take the gospel of repentance and sin and gospel of hope and grace, we need to pray that God deal with my own heart. आणि म्हणून जगाला सुवार्ता सांगण्या अगोदर, प्रचार करण्या अगोदर जे विशेषतः सेवेमध्ये आहे, आमची प्रार्थना हीच असावी की देवा प्रथमतः माझ्या हृदयाशी तू बोल आणि माझ्या हृदयामध्ये तू कार्य कर. We also have seen the gospel of grace in this chapter. या अध्यायामध्ये आपण सुवार्तेची कृपा आपण पाहिलेली आहे. We have seen the call to the mission. आणि मिशन कार्यासाठी जे पाचारण आहे ते आपण पाहतो. We have also learned from this passage the failing king or the dying king. आणि या शास्त्रभंगामध्ये आपण बघतो की जगिक जो राजा आहे तो अपयशी ठरलाय, तो मरण पावलेला आहे. But the hope and the encouragement is that we need to set our eyes on the king who reigns forever. पण आमची आशा ह्याच्यामध्ये आहे की आम्ही आमचं लक्ष त्या सार्वकालिकतेसाठी जो राजा राज्य करतो त्याकडे आपण लक्ष लावतो. May we confess our sins and receive the cleansing from the Holy Spirit and from Lord Jesus Christ. आणि आम्ही स्वतः आमच्या पापाचं प्रायश्चित करावं आणि अशा प्रकारे आम्हाला देखील आमच्या पापातून देवाने शुद्ध करावं आणि ख्रिस्तामध्ये आम्हाला तारण द्यावं. And may we all respond like Isaiah after seeing the holiness of God. Here are we, or we are, here we are, send us. आणि हे सगळं समजल्यानंतर, देवाचं पावित्र्य पाहिल्यानंतर आपला सगळ्यांचा प्रतिसाद असाच असावा, देवा आम्ही इथे आहोत, आम्हाला पाठव. Thank you.